फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी। आज आपण बघणार आहोत डब्ल्यूएस क्वेश्चन। मी डब्ल्यूएस क्वेश्चन पूर्ण नाही पाहणार आहे, मी फक्त 3 पाहणार आहे, कारण तुम्हाला मला जितकं सोप्या पद्धतीने शिकवता येईल मी तेवढं सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। मी गॅरंटी देतो, हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना, हे जे तुम्ही 3 डब्ल्यूएस क्वेश्चन दिसतात ना 3, ते तुम्हाला 100% सोडवता येईल। आणि हा डब्ल्यूएस क्वेश्चन सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे। काही लोकांना डब्ल्यूएस क्वेश्चन मध्ये लई भीती वाटते, यार डब्ल्यूएस क्वेश्चन काय चीज आहे। बघा, मी तुम्हाला त्याचे ना तुकडे करून शिकवणार आहे, त्याचे प्रत्येक पार्ट तुम्हाला तुकडे करून शिकवेल, जेणेकरून तुमच्या ते पूर्ण डोक्यात बसेल। मग तुम्ही म्हणा सर आज कोणता डब्ल्यूएस क्वेश्चन बघणार आपण, तर डब्ल्यूएस क्वेश्चन आपण 3 पाहणार। पहिला आहे व्हेन, व्हेन म्हणजे केव्हा, ओके। दुसरा आहे वाय, वाय म्हणजे का, आणि तिसरा आहे हाऊ, हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे। हे 3 क्वेश्चन आपण आज बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने। तुम्ही स्वतः म्हणणार की यार इतक्या वर्षापासून मी शिकतो इंग्रजी, मला कधी डब्ल्यूएस क्वेश्चनचे वाक्य बनवता नाही आलं। मग तुम्हाला असे काही ट्रिक्स सांगणार आहे, त्या ट्रिकच्या जोरावर तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात। मग आता बघा, ट्रिक काय लक्षात ठेवा। 1 नंबरला हाऊ किंवा व्हेन किंवा वाय घ्यायचे, 1 नंबरला या तिघींपैकी कोणते एक घ्यायचं। नंतर 2 नंबरला डू घ्यायचं, नंतर यू घ्यायचे, ओके। समजा तुम्हाला हाऊ आलं, हाऊ डू यू, नंतर V1 घ्यायचंय। ज्या लोकांना V1 काय हा भानगड माहित नसेल, तर मी त्यांना सांगतो V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप। मी डिटेल घेणार आहे क्रियापद। आता मी ह्यापुढे कारण मला जेव्हा टेन्स शिकवेल तर तुम्हाला क्रियापद पाठ असणं आवश्यक आहे। तर लक्षात ठेवा, क्रियापदाचं पहिलं रूप आहे। आणि क्रियापद म्हणजे काय, प्रत्येक वाक्यामध्ये ऍक्शन येते। जसं मी खेळतोय, नाचतोय, गातोय। जसं आता इकडे रे बेटा, आता हा तू खायचे ऍक्शन कर, हा पोरगा खायचे ऍक्शन करतोय, याला म्हणजे खाण्याचे ऍक्शन करतोय त्यालाच म्हणतात क्रियापद। बेटा नाच, व्हेरी गुड, ही नाचण्याची जी ऍक्शन करतोय त्यालाच म्हणतात क्रियापद। बस झालं, नको नाचू, हा त्या पोराचं पोटावर लाथ मारतोय का, तर ठीक आहे, किती झाले तुझे पैसे नाचण्याचे, काही नाही, जा मग इकडे रे बाबा। आता हा पोरगा तुमच्याशी बोलतो, काही बोल बेटा, हा तू काही बोल बेटा, हाऊ आर यू, हाऊ आर यू, जोराने बोल, हाऊ आर यू। तुम्हाला तो हाऊ आर यू बोलला म्हणजे तुमच्याशी बोलतोय, कोणती ऍक्शन केली तरी बोलण्याची, त्यालाच म्हणतात क्रियापद। मला वाटतं अजून तुम्हाला काय सांगू ना, मी याची कटिंग करतोय, टाक कटिंग थांबरे भाऊ। हा, आता मी कोणती ऍक्शन करतोय, कटिंगची करतोय। समजा याच्या डोक्याची मी मालिश करत असेल, ओके, असं मालिश करतोय मी, कोणती ऍक्शन करतोय मी, हा ऍक्शन मालिश करतोय मी, म्हणजे काय, जे ऍक्शन करतो त्यालाच क्रियापद म्हणतात। आय थिंक तुम्हाला क्रियापद समजलं असेल। तुला समजलं बेटा क्रियापद काय, जा मग आता बघा, पहिलं वाक्य बघा, तू कसा अभ्यास करतो, तू कसा अभ्यास करतो। आता बघा, कसा, मी तुम्हाला आता सांगितलं, कसा म्हणजे काय, हाऊ, कसा म्हणजे काय, हाऊ। व्हेन म्हणजे केव्हा, वाय म्हणजे का। मग मी तुम्हाला काय बोललो, कसा जो आला तो 1 नंबरला घ्यायचं, मी 1 नंबरला घेतला, हाऊ घेतला 1 नंबरला। नंतर मी घेणार आहे 2 नंबरला डू घेईल, मग डू घेतला। मग 3 नंबरला मी काय घेणार आहे, यू घेणार आहे, यू घेणार आहे, बस। आता हाऊ डू यू घेतलं, नंतर ऍक्शन सांगितले, मी कोणती ऍक्शन करतोय, अभ्यास करायची ऍक्शन। मी तुम्हाला आता बोललो ना, क्रियापदाचं पहिलं रूप काय असतं, मग अभ्यास करायला काय म्हणता, स्टडी। मग आता वाक्य काय झालं, हाऊ डू यू स्टडी, समजलं। आता दुसरं वाक्य बघा, तू केव्हा अभ्यास करतो, तुम्हाला काय बोललो मी, केव्हा। इथं कसा होता, आता केव्हा, केव्हा म्हणजे काय, व्हेन। 1 नंबरला व्हेन घ्या, ओके। 2 नंबरला काय घ्यायचं आपल्याला, डू, व्हेन डू। 3 नंबरला काय घ्यायचं, यू, हा यू घेतला। आणि अभ्यास करायला काय म्हणतात, आता सांगितलं, स्टडी, व्हेन डू यू स्टडी। कसं आलं तर हाऊ डू यू स्टडी, केव्हा आलं तर व्हेन डू यू स्टडी। तिसरं वाक्य बघा, तू का अभ्यास करतो, का म्हणजे वाय। 1 नंबरला काय यायचं आपल्याला, वाय। 2 नंबरला काय यायचं, डू। 3 नंबरला काय यायचं, यू। आणि अभ्यास करायला काय आता, स्टडी, हाऊ डू यू, सॉरी वाय डू यू स्टडी। चौथं वाक्य बघा,
तू कसा कसा आलाय आणि खेळतो. अगोदर आपण काय पाहिलं, अभ्यास करणे. आता इथे काय झालं, खेळणे. काहीच चेंजेस नाही करायचे तुम्हाला, फक्त स्टडी काढा आणि खेळण्याला म्हणतात प्ले ते टाका. काय तू कसा खेळतो, कसा म्हणजे हाऊ. मी 1 नंबरला घेतलं हाऊ. नंतर काय यायचंय तुम्हाला डू, नंतर यू. हाऊ डू यू झालं आणि खेळायला काय आता प्ले. हाऊ डू यू प्ले. तू केव्हा खेळतो, केव्हा म्हणता व्हेन. मी काय म्हणणार व्हेन डू यू, जसं तसं घेतलं आणि खेळायला म्हणता प्ले. व्हेन डू यू प्ले. तू का खेळतो, का म्हणजे वाय. वाय डू यू प्ले. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. मला वाटतं तुम्हाला हा टेबल समजला. याची प्रॅक्टिस करून घ्यायची नक्कीच. जितकी प्रॅक्टिस असते ना तेवढा तुमचा फायदा होईल. मी कितीही जीव तोडून तुम्हाला शिकवला पण तुम्ही घरी प्रॅक्टिस करणार नाही, काय उपयोग नाही, काहीच फायदा होणार नाही तुम्हाला. आणि मी तुम्हाला माहिती, मी प्रत्येक टॉपिक शिकवतो तर प्रॅक्टिस घेतो आणि प्रॅक्टिस बघून प्रॅक्टिस बघत जा. मुलं कशी चुका करतात, काय चुका करतात है ना. पूर्वेश इकडे बेटा, हा इकडे ना बेटा. आता हा टॉपिक तुला मी शिकवला, ठीक आहे. तुला समजलं का नाही समजलं मला माहिती, पण तुला मी या पुराला बेसिक पासून शिकतोय. बेटा तुला म्हणायचं असेल तू कसा लिहितो, हा काही नको करू बघा. कसा लिहितो, लिहा एक वाक्य देतो, तू कसा लिहितो. आता कशाला म्हणता हाऊ, तर कसं म्हणशील ते वाक्य. How do you write? क्या बात आहे रे, व्हेरी गुड. क्या मस्त आहे, व्हेरी गुड. काय खाऊन आला आज, हा बाशी खिचडी. मग काय कलाकार ना, चल ठीक आहे. परत सांग, How do you write? आणि तुला म्हणायचं तू केव्हा लिहितो. When do you write? तू का लिहितो. Why do you write? घाबरू नको बेटा, बोल. Why do you write? क्या बात आहे. याला फास्ट बोलू शकतो का तू. हाऊ डू यू राईट, वेन डू यू राईट, वाय डू यू राईट. How do you write? When do you write? How do you write? काही प्रॉब्लेम नाही. ये स्वामी बेटा त्याने राईट बोलला. आता शिकवणे, ओके. शिकवण्याला म्हणतात टीच. तू कसा शिकवतो. How do you teach? जोरात बोल. How do you teach? केव्हा. When do you teach? का. Why do you teach? क्या बात आहे. आता याला फास्ट बोलायचं बघ, कसं म्हणशील. हाऊ डू यू टीच, वेन डू यू टीच, वाय डू यू टीच. हाऊ डू यू टीच, वेन डू यू टीच, वाय डू यू टीच. ओके फास्ट. When do you teach? Why do you teach? नाही असं म्हणायचं. चुकलं बघा, चुकलं समजून घ्यायचं बघ बेटा. कसं बोलायचं. हाऊ डू यू टीच, वेन डू यू टीच, वाय डू यू टीच. How do you teach? टीच टीच टीच. How do you teach? When do you teach? वाय डू यू टीच. Why do you teach? याला फास्ट बोला. How do you teach? When do you teach? Why do you teach? फास्ट. When do you teach? Why do you teach? घाबरू नको बेटा. परत बघ असं म्हणायचंय. हाऊ डू यू टीच, वेन डू यू टीच, वाय डू यू टीच. हाऊ डू यू टीच, वेन डू यू टीच, वाय डू यू टीच. अरे घाबरायचं नाही ना रे, कुणाचं घाबरायचं नाही. ते ऑडियन्स काय करणार नाही, ते मी बिचारे शिकण्यासाठी आलेले आहेत ना. चुकलं तर चुकलं, काय होणार नाही. नंतर तू शिकशील बघ. परत एकदा सांगतो. हाऊ डू यू टीच, वेन डू यू टीच, वाय डू यू टीच. How do you teach? When do you teach? Why do you teach? फास्ट करा. काय करतो तू रे. When do you teach? बरं हाऊ वेन वाय. How, when, why do you teach? चल जा, ठीक आहे, काय अडचण नाहीये. घरी प्रॅक्टिस करतो. या साहेबराव नमस्कार. ठीक आहे ना. हो सर. बेटा त्याने एकाने राईट म्हटलं, एकाने टीच म्हटलं. आता तुला म्हणायचंय ठीक. हो सर. तो राईट बोल. हो सर. काय म्हणायला सारखे बोलतात रे, खात पीत जाणार आहे. हो सर. यस सर. यस सर. एकदम बोल. यस सर. यस सर. हा. आता तुला म्हणायचे तू कसा पोहतो. हाऊ डू यू स्विम. केव्हा पोहतो. वेन डू यू स्विम. स्विम. चल ठीक आहे. का पोहतो. वाय डू यू स्विम. हा 1-2 मिनिटं मी हे केव्हा वापरता तुम्हाला सांगतो. जे काम तुम्ही डेली करतात, दररोजचं काम करतात, तो हा प्रश्न विचारायचा आहे. केव्हा केलं तो टेबल वेगळा आहे, केव्हा करणार तो टेबल वेगळा. इंग्रजीमध्ये भरपूर वाक्य बाबांनो. खूप तुम्ही शिकायला बसणार ना की तुम्ही विचार करत बसणार, यार कन्फ्युज होऊन जाणार. म्हणून मी तुम्हाला ना असं तुकडे करून शिकवतोय जेणेकरून तुमच्या डोक्यात बसला पाहिजे. ओके बेटा. आता याला फास्ट बोलून दाखव मला. येतं एकदम फास्ट. हा पहिले पण कसं म्हणजे. हाऊ डू यू स्विम, वेन डू यू स्विम, वाय डू यू स्विम. हाऊ डू यू स्विम, वेन डू यू स्विम, वाय डू यू स्विम. हाऊ डू यू स्विम. वेन डू यू स्विम. वाय डू यू स्विम. फास्ट एकदम फास्ट. वाय हाऊ डू यू काय करतात तुम्ही रे. हाऊ डू यू स्विम. वेन डू यू स्विम. वाय डू यू स्विम. फास्ट एकदम. हाऊ डू यू स्विम. वेन डू यू स्विम. वाय डू यू स्विम.
अजून जोराने. How do you swim? When do you swim? Why do you swim? अजून जोराने. How do you swim? When do you swim? Why do you swim? ओके, तुला आता प्लांट ट्रीज. प्लांट ट्रीज. हाऊ डू यू प्लांट ट्रीज? वेन डू यू प्लांट ट्रीज? वाय डू यू प्लांट ट्रीज? How do you plant tree? When do you plant tree? ट्रीज. Trees. Why do you plant trees? प्लांट ट्रीज म्हणजे झाडे लावणे. ओके, आता स्टडी. How do you study? When do you study? Why you study? फास्ट. How do you study? When do you study? Why do you study? How do you study? When do you study? Why do you study? प्ले. How do you play? When do you play? Why do you play? फास्ट. How do you play? How do आता you स्कूल. गो टू स्कूल. आता गो टू स्कूल वापर फक्त. How do you go to school? हा. When do you go to school? Why do you go to school? फास्ट. How do you go to school? When do you go to school? नाही परत बोल. When do you school? Why do you school? अरे यार बोल ना फास्ट. How do you go to school? When do you go to school? वाय डू यू गो टू. School. याचा अर्थ काय? हाऊ डू यू गो टू स्कूल म्हणजे काय? दररोज शाळेत. तू कसा शाळेत जातो? परत. तू कसा शाळेत जातो? आणि मी वेळ वापरला तर वेन वापरा. तू केव्हा शाळेत जातो? क्या बात आहे. वाय वापरला तर तू का शाळेत जातो? बरोबर आहे. व्हेरी गुड. शाबास. चल ठीक आहे. समजलं टेबल. हे घरी जाऊन कोण प्रॅक्टिस करेल? मी. नाही मी करतो ना. तुम्ही आराम करायचा. तुम्ही मस्तपैकी असं झोपून राहायचं. मी अभ्यास करतो. ओके नाही ना. चल ठीक आहे मग. हा तर तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला भेटलं असतात. मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. मला माहिती विद्यार्थ्यांची सायकोलॉजी काय, मुलांना काय पाहिजे असतं. मी जर एकदम ॲडव्हान्स एकदम मोठं कठीण सब्जेक्ट ऑब्जेक्ट असं शिकवेल ना, तर नाही असं काय शिकवत आहे त्यांना लोक समजत नाही. मी सब्जेक्ट ऑब्जेक्ट त्यांना शिकवणार आहे, पण अगोदर त्यांना आहे ना एक थोडंसं त्यांना म्हणतात ना हळूहळू शिकवणं महत्त्वाचं असतं. एकदमच त्यांना बॉम्ब फेकून दिला पुरा कन्फ्युजन जातात. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आणि जे लोक नवीन पाहत आहेत त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या मुलांना बी लाईक करा. या मुलाला सुद्धा लाईक करा. आपला गोड मुलगा आहे बिचारा, गरीब मुलगा आहे. गरीब म्हणजे स्वभावाला गरीब येतो. हा मुलगा सर्वात गरीब मुलगा स्वभावाला. कुणाचं नाव घेत नाही. हा ना स्वामी एकदम कुणाला त्रास देत नाही, काही एक शब्द बोलत नाही तो. यांनाही लाईक करा. ओके तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. ओके धन्यवाद. जा तुम्ही. हां काय पूर्वी थांब ना. चहा ठेवली ना बेटा. थांब ना. चहा ठेवली ना. नाही चल ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.